नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कुकूज मॉम या चॅनलमध्ये. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे दोघांचे भांडण आणि तिसऱ्याचा लाभ. एका जंगलात दोन मांजरे राहत होती. एके दिवशी त्यांना रस्त्यावर एक मोठी भाकरी मिळाली. भाकरी पाहून दोघींनाही खूप आनंद झाला. पण भाकरी कशी वाटून घ्यायची यावरून त्यांच्यात भांडण सुरू झाले. पहिली मांजर म्हणाली, "म्याव, भाकरी मला जास्त मिळायला हवी, कारण मी ती आधी पाहिली." दुसरी मांजर म्हणाली, "म्याव, म्याव, नाही, मला जास्त मिळायला हवी, कारण ती आधी मी उचलली." दोघींचे भांडण वाढतच गेले. तेव्हा तिथे एक चालाख माकड आले. माकड म्हणाले, "तुम्ही भांडू नका, मी तुमची भाकरी समान वाटून देतो." माकडाने भाकरीचे दोन तुकडे केले, पण एक तुकडा थोडा मोठा आणि दुसरा थोडा लहान झाला. तेव्हा माकड म्हणाले, "अरे, हा तुकडा मोठा आहे, मी थोडा खाऊन तो लहान करतो." असे म्हणत त्याने मोठ्या तुकड्यातून थोडा खाल्ला. आता दुसरा तुकडा मोठा झाला. मग माकडाने त्या तुकड्यातूनही थोडा खाल्ला. असे करत करत माकड दोन्ही तुकड्यातून खात राहिले. शेवटी भाकरीचे फारच थोडे तुकडे उरले. मांजरे म्हणाली, "म्याव, आता देते आम्हाला." माकड म्हणाले, "नाही, हे माझ्या मेहनतीचे बक्षीस आहे." आणि उरलेली भाकरीही खाऊन टाकली. दोन्ही मांजरे रिकाम्या हाताने राहिली. तर मित्रांनो, यावरून आपल्याला असा बोध मिळतो की जेव्हा दोन जण भांडत असतील तेव्हा तिसऱ्याचा नेहमी फायदाच होतो.